पौषवारीसाठी आलेल्या लाखो वारकऱ्यांच्या गर्दीनं अवघी त्र्यंबकेश्वर नगरी पंढरीमय होऊन गेली होती। सर्वत्र टाळ मृदुंगांचा गजर आणि अखंड हरिनामाचा जयघोष सुरू होता। हरिपाठ, प्रवचन, कीर्तनात वारकरी अक्षरशः तल्लीन होऊन गेले होते। मूल गोदावरीच्या या पुष्करणीच्या पश्चिमेला अनादिसिद्ध असलेलं हे संत निवृत्तीनाथ महाराजांचं संजीवन समाधीस्थान या ठिकाणी प्रतिवर्षी पौष वद्य एकादशीला वारकऱ्यांची महायात्रा भरते आणि तमाम महाराष्ट्रातून आंध्रा, गुजरात, कर्नाटक तिथपासून वारकरी संप्रदायाचे सर्व भक्त आणि प्रचारक या निमित्ताने एकत्र येतात। संत निवृत्तीनाथ महाराज हे वारकरी संप्रदायाची म्हणजे भागवत संप्रदायाची ही मूलस्रोत आणि मूलगंगोत्री आहे। या ठिकाणी संत निवृत्तीनाथ महाराजांना आपले सद्गुरू संत गैनाथ महाराजांनी अनुग्रह दिला, दीक्षा दिली आणि याच कुशावर्तावर ज्ञानेश्वर महाराजांना त्यांनी अनुग्रहित केलं। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज हे कामधेनू आहेत, कल्पद्रुम आहेत, चिंतामणी आहेत। ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेने साधनास अन काही मी त्यांचं दास्यत्व स्वीकारलेलं आहे, सेवा स्वीकारलेली आहे। त्या व्यतिरिक्त अन्य साधनाची मला गरज नाही असं त्यांनी स्पष्टपणे आणि प्रतिज्ञात्मक अशा पद्धतीनं आपलं अभिवचन अभिव्यक्त केलेलं आहे। पौष वद्य एकादशीच्या निमित्तानं संत निवृत्तीनाथांच्या समाधीवर संस्थांच्या वतीनं महापूजा करण्यात आली। त्यावेळी सुरू असलेल्या जागरानं देऊळवाडा दुमदुमून गेला होता। रोज नित्यनेमाने जो निवृत्तीनाथांचा विधी आहे त्या विधीवत निवृत्तीनाथ महाराजांना काकडाच्या द्वारा जागा केले जाते। काकड आरती झाल्यानंतर संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांनी 12व्या अध्यायामध्ये आरंभी मंगलाचरण जे निवृत्तीनाथ महाराजांचं केलेलं आहे त्या मंगलाचरणाच्या द्वारा श्रीमंत निवृत्तीनाथांचं स्तवन केलं गेलं आणि त्यानंतर षोडशोपचार निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधीच्या पूजेला प्रारंभ झाला। पूजा करत असताना आरंभी संकल्प झाल्यानंतर मंगलमूर्ती गणेशाचं षोडशोपचारी पूजन करण्यात आलं। गणपती पूजन झाल्यानंतर कलश पूजन, घंटा पूजन, शंका पूजन, शंकेचं पूजन झाल्यानंतर दिव्याचं पूजन करण्यात आलं। नंतर गाभाऱ्यामध्ये श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी ह्या पण देवता आहेत। अगोदर विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची पूजा, त्यानंतर संजीवन समाधी जी निवृत्तीनाथ महाराजांची आहे त्यावर पंचोपचार पहिल्यांदा सर्व पूजा पाहिली। निवृत्तीनाथ महाराजांचं आवाहन केलं। आवाहन केल्यानंतर अर्घपाद्य निवृत्तीनाथ महाराजांना दिलं। अर्घपाद्य पूजन झाल्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीवर अभिषेकाची धारा की ज्याद्वारा महिम्न स्तोत्र आपण म्हणतो, पुरुषसूक्त आपण म्हणतो आहे, हरिपाठाच्या द्वारा निवृत्तीनाथांचा अभिषेक करण्यात आला
अभिषेक झाल्यानंतर निवृत्तीनाथांच्या समाधीला 11 सवाष्ण्यांच्या द्वारा मांगलिक औक्षण करण्यात आलं। समाधीचं औक्षण झालं। औक्षण झाल्यानंतर अत्तर व्हायला गेलं समाधीवर आणि गरम पाण्याने समाधी स्वच्छ धुण्यात आली। पूजा करताना आपले अध्यक्ष सर्वजण उपस्थित होते आणि त्यानंतर समाधीवर तुलसीपत्र बेलपत्र वाहिल्यानंतर संपूर्ण समाधीला विठ्ठल रुक्मिणी मूर्तीला पोशाख सजवण्यात आला। पोशाख घातल्यानंतर संपूर्ण हार फुलं निवृत्तीनाथांना अर्पण केले। हार फुलं अर्पण केल्यानंतर धूपदीप दाखवण्यात आला। धूपदीप झाल्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मुक्ताबाई निवृत्तीनाथ महाराज यांना आपण नैवेद्य अर्पण केला। नैवेद्य अर्पण करत असताना आणि ही संपूर्ण पूजा होत असताना या पूजेचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की निवृत्तीनाथ महाराजांचे सर्व महिन्याचे वारकरी, पैठणचे दिंडीचे वारकरी असे सर्व वारकरी सभा मंडपामध्ये जागर करीत असतात। काकडा होत असताना काकड्याचं भजन करतात। आणि मग त्यानंतर श्री विठ्ठलाची, निवृत्तीनाथांची, ज्ञानेश्वर महाराजांची, तुकाराम महाराजांची आरती झाली। मंत्रपुष्पांजली झाली। मंत्रपुष्पांजलीनंतर षोडशोपचार पूजेचा संकल्प शेवटचा झालेला आणि त्यानंतर पसायदान आपण म्हटलं विश्वकल्याणार्थ पुन्हा पसायदानाची मागणी केलेली आहे आणि नाटाचा अभंग म्हणून या पूजेचा समारोप झाला आणि अशा पद्धतीने निवृत्तीनाथ महाराजांची यथासांग पूजा सर्व भाविक भक्तांच्या सहकार्याने करण्यात आली। बघितलं माऊली, अहो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं दिंडीसोबत पायी आलेला हा वारकरी इथं त्र्यंबकेश्वरमध्ये निवृत्ती महाराजांच्या सहवासात सुखावतो बरं का। अहो हे नेमके वारकरी आपली वारी रुजू कशी करतात याविषयीची उत्सुकता नक्कीच आहे आणि ती जाणूनही घेणार आहोत। पण एक अल्पशी विश्रांती घेतोय। माऊली कुठे जाऊ नका बरं का, पाहत रहा वारी निवृत्तीनाथांची। धन्य धन्य धन्य